हां पारे बरो आता लावून घ्या ना मग. चला बघा आता आपण अभ्यास सुरू करणार आहोत. रोमन संख्या ह्या चिन्हानुसार हे जे दिलेलं आहे ना रोमन चिन्ह, हे पहा रोमन संख्या हे अशा एम डी एल आणि मधामध्ये चिन्ह दिलेले आहेत. याच्यावर पहा बरं एम ही जी रोमन संख्या आहे याला नॅशनल नंबर याचा काय होतो, एम म्हणजे बघा याच्यामध्ये चेंज करून घ्या 1000. वजामध्ये काय लिहिलेलं आहे डी म्हणजे आणि भागाकारामध्ये एल म्हणजे रे. आता बघा बरं भागू बेवनुसार आपण सोडवून घेऊया है ना. जर 500ला 50ने जर भागलं तर काय होईल बघा, सोप्या पद्धतीने करा. असं इकडे 50 आणि इथं 500 किंवा असं 500 लिहिलं आणि खाली 50 लिहिलं तरीही चालतं. बघा बरं हा शून्य कटला हा शून्य कटला आणि 5 × 5 5 10 हे किती शिल्लक राहिले, 10 शिल्लक राहतात ना, फक्त 10 राहिले का, 10 शिल्लक का नाही. हां मग काय हो नाही करत आहे. बघा इथे 50ने जर 500ला भागलं तर शिल्लक किती राहिले, इथे 10 राहिले उत्तर आलं. मग आता एवढा कटला भाग कटला का, एवढा भाग कटला. आता काय राहिलं इथे 1000 वजा 10 राहिलं. कळलं का. मग 1000तून 10 वजा करा. पहा 10 वजा करतोय 0 0 0 आणि ह्या 100तून 1 काढायचं आहे म्हणजेच किती राहतो रे मग 99. उत्तर किती आलं 990. हां ज्याचा हे तुमचं चुकलं बघा, म्हणजे हा तुमचा प्रश्नाचं उत्तर चुकलं पण तुम्हाला मार्क नाही मिळणार. पण हा उत्तर हे यायला पाहिजे, किती यायला पाहिजे 990. ठीक आहे चला लागलेच पुढच्या प्रश्नाला सुरुवात करू. पुढचा प्रश्न काय आहे, 65,500 घेतलेली गाडी किती हजाराला, 65,500. इकडे बघा हे झाले 65,000 आणि पुढचे 500 एकक दशक शतक हजार 10,000 हे झाले 65,000. 65,000ला घेतलेली गाडी 54,000ला विकली. कितीला विकली 54,000ला विकली. तर काढायचं काय, तोटा किती रुपये झाला. मग याच्यातून वजा 54,000 करा ना, है ना. मग 65,000 आणि 500मधून 54,000 हे जर वजा केले तर किती रुपये तोटा झाला बघूया. 0ला 0 0ला 0 5ला 5 5तून 4 गेले 1 राहतो, 6तून 5 गेले रे 1च राहतो. 11,500चा काय झाला, त्याला तोटा झाला. म्हणजेच तुमचं उत्तर बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला आता इथे मार्क मिळायलाच पाहिजे. आता पुढचा प्रश्न आहे 970 रुपयात किती रुपयात, 970 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतात. आता मला सांगा अशा वेळा जर तुम्हाला कळत नसेल तर एक गोष्ट करायची पटापट. कशी करायचे, हे 50 रुपये आहेत, 50नं 17ला गुणून बघा किंवा अगोदर 50नं 20ला गुणा. पण 50नं जर 20ला गुणा तर कसं 5 2 10 म्हणजे 1000च्या जवळपास यायला, म्हणजे 1000च यायलेत है ना. 50 रुपयाच्या जर 20 नोटा घेतल्या तर 1000 रुपये व्हायलेत. म्हणजे आता आपण जवळजवळ जाऊ शकतो. हे 970 आहेत, जवळजवळ कसं त्याच्यापेक्षा थोडा छोटा घ्या, 18 घ्या. जर नाही जमलं तर मग 19 घ्या. अगोदर 18 घेऊन बघा. पहा 50 आणि हे 18 18 पंचे 90 आणि हे वरचा शून्य खाली आला म्हणजे 900 व्हायले. आता आपल्याला वाढवून घ्यायचे 70 पाहिजेत ना पुढचे, म्हणजे 1नं वाढवून घ्या 19 घ्या आता जवळजवळचा. मग बघा बरं रे पोरं हो, 50 रुपये गुणाकारामध्ये 19 रुपये करा. सॉरी 50 रुपये गुणाकारामध्ये 19 नोटा करा. हे नोटा विचारायला ना आपल्याला 19 नोटा. मग 19 आता तुम्हाला 19चा पाडा येतो का, 19 दोन्ही 38 19 त्रिक 57 19 चौक 76 19 पाचा 19 5 95 चुकतं मग हे नाही सर आम्ही करून बघितले बघा 9 0 0 9 5 45ला 5 हात 9 5 45ला 45 करा. हे 9 गुणतोय ना आपण आता. हे पहा 1 0 0 आणि 1 5 5 0 5 आणि 5 4 9 बरोबर आलं तुमचं 9 19 5 95च येतात. आता पहा इथे आपल्याला 970 पाहिजे म्हणजे 50 आणि आणखीन हां म्हणजे 20 रुपयाचा फरक पडतोय. तर आता आपण एक काम करूया, 17 नंतर आणखीनच छोटं होणार आहे. 17 नोटा असतील तर हा ना. 18 नंतर 900 व्हायला आता 1 मिनिट थांबा. पहा बरोबर 950 यायले की नाही. मग याच्यात किती प्लस करावं लागतील आता, फक्त 20 प्लस करायचे म्हणजे हे 20 रुपये झाले. हे किती रुपये झाले 20 रुपये. आणि 50 रुपयाच्या ज्या नोटा आहेत त्या 19 जर असतील तर 950 रुपये व्हाले. तर 950मध्ये 20 रुपये मिक्स केले तर तुमच्या उत्तर प्रश्नामध्ये विचारलेलं आहे 970 रुपये. ठीक आहे.
म्हणजे 50च्या जास्तीत जास्त विचारले. किती विचारले तुम्हाला? जास्तीत जास्त 50च्या 19 नोटा असतील आणि एकच नोट कितीची असेल रे पोरो? 20 रुपयाची. एकच नोट किती रुपयाची असेल? 20 रुपयाची. शाबास, कळलं का आता तुम्हाला? 50 रुपयाच्या 19 नोटा म्हटलं तर तुमचे 950 रुपये व्हायलेत आणि एकच नोट 20ची टाकलेली आहे म्हणजे 970 व्हायलेत. म्हणजेच जास्तीत जास्त नोटा कितीच्या येतात? 50च्या. आणि किती आहेत त्या? 19 आहेत. तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे. 19 ज्यांचं आलेलं आहे त्याला मार्क मिळून जातील. चला घ्या पुढे.